UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप आमदार राम शिंदेंची विधान परिषदेचे नवे सभापती म्हणून एकमताने निवड। 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर राम शिंदे विराजमान। विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार। राजकुमार बडोले किंवा अण्णा बनसोडे यांना संधी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा। बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल, आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर, कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं। वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण। शरद पवार गटाच्या रोहित पवार यांची टीका। विरोधी पक्षाचे नेते आज परभणी दौऱ्यावर जाण्याची शक्यता। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता। नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन। बीड परभणीमधील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। पुण्यामध्ये शरद पवार गट देखील आंदोलन करणार। संसदेबाहेर काँग्रेसचं शहांविरोधात आंदोलन। निळा टी शर्ट घालून राहुल गांधींकडून निषेध व्यक्त। शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। सोलापुरात शहांच्या बाबासाहेबांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांचं कामबंद आंदोलन। शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी न उतरवल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको। रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। अजित पवार मात्र गैरहजर। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही, अमोल मिटकरी यांच्याकडून स्पष्ट। संघाशी लहानपणापासूनच नातं, माझी संघाच्या शाखेतूनच सुरुवात। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखेच। संघाच्या बौद्धिकानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कधीच संघाशी संबंध आला नाही। बाळासाहेबांचे आणि RSSचे विचार वेगळे। संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर, कारण समोर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काम। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा नाशिकमधील आमदारांचा इशारा, सूत्रांची माहिती। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी। राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत, प्रताप सारंगी यांचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की। भाजप खासदारांकडून मला धमकीही, राहुल गांधींचा भाजपवर पुन्हा आरोप। मुंबईतील बोट दुर्घटनेमधील बेपत्ता प्रवाशांसाठी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू। अपघातामध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। आजपासून बोटनं प्रवास करणाऱ्यांना लाईफ जॅकेट देण्यास सुरुवात। हिवाळी अधिवेशनामध्ये खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर। मंत्र्यांनी शपथ घेऊन 4 दिवस उलटल्यानंतरही खातेवाटप नाही। बहुमत मिळाल्यानं गांगरून गेले असतील। अंतर्गत कलहामुळे खातेवाटपाला उशीर होत असेल, प्रकाश महाजन यांची टीका। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। एक देश एक निवडणूक विधेयकासाठी केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समितीची स्थापना। प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदेंसह 31 सदस्यांचा समितीमध्ये समावेश। कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका। कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटानं वाढवण्यास गती। दिल्लीमध्ये 3 दिवस ऑरेंज अलर्ट। धुक्यासह प्रदूषणामध्ये वाढ। दृश्यमानता कमी झाल्यानं वाहतुकीवर देखील मोठा परिणाम। कोकणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला। रत्नागिरीतल्या ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटल्या। कोकणात पारा 13 अंशांच्याही खाली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।